एमपीसीने सर्वसंमतीने धोरणात्मक दर 5.25% कायम ठेवण्याचा आणि त्यामध्ये कोणताही बदल नाही करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीचे सदस्य प्रोफेसर राम सिंग यांनी धोरणात्मक दरात बदल करण्याऐवजी तो अधिक सहाय्यकारी ठेवण्याची भूमिका मांडली. हीच भूमिका त्यांनी मागील धोरणातही ठेवली होती. या भूमिकेवर 5-1 अशा मतांनी निश्चिती करण्यात आली. तर व्याज दर हा सध्याच्या 5.25 या धोरणात्मक दरावर कायम ठेवण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. जर आपण सध्याच्या धोरणातील प्रमुख आर्थिक अंदाजांकडे पाहिले असता महागाईच्या अंदाजात काही वाढ झालेली दिसून येते. वित्तीय वर्ष 26च्या चौथ्या तिमाहीच्या महागाई अंदाजात 30 बेसिस पॉइंटने वाढ करून 2.9% वरून 3.2% करण्यात आली आहे. वित्तीय वर्ष 27 बाबत पहिल्या सहामाहीत प्रामुख्याने 10 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे. वित्तीय वर्ष 27 साठी सीपीआयच्या अंदाजात पहिल्या तिमाहीतील महागाईचा अंदाज 3.9% वरून 4% करण्यात आला आहे आणि दुसऱ्या तिमाहीचा अंदाज 4% वरून 4.2% करण्यात आला आहे. महागाईच्या या वाढीव अंदाजामागे लो बेस इफेक्ट हे एक कारण असल्याचे आरबीआयने सांगितले आहे. कारण गेल्या वर्षी याच काळात महागाई खूपच कमी होती. बेस इफेक्ट तयार होतो व महागाई वाढते. जरी महिन्यानिहाय वाढ फारशी जास्त नसली तरी बेस इफेक्टमुळे एकूण महागाईत वाढ होण्याची शक्यता आहे. याउलट महागाई वाढण्याची अपेक्षा असली तरी पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीची प्रत्यक्ष आकडेवारी पाहिल्यास अजूनही आरबीआयच्या 4% उद्दिष्टाच्या जवळच असल्याचे दिसते. एकूणच आमचा अंदाज आहे की आरबीआय या महागाईच्या अंदाजांबाबत तुलनेने निर्धास्त राहील आणि धोरणात्मक दर दीर्घकाळ कमी पातळीवर ठेवेल. दुसरी बाब म्हणजे आरबीआयला कदाचित वित्तीय वर्ष 27च्या तिसऱ्या तिमाहीसाठी महागाईचा अंदाज द्यायचा होता. पण आपल्याला माहिती आहे की 12 फेब्रुवारी रोजी नवीन सीपीआय सिरीज जाहीर होणार आहे, जी 2024च्या नवीनतम घरगुती ग्राहक खर्च सर्वेक्षणावर आधारित असेल. यात अन्न महागाईचा वाटा कमी होण्याची आणि कोर महागाईचा वाटा वाढण्याची शक्यता आहे. खाद्यपदार्थांच्या महागाईतही असा अंदाज आहे की अन्नधान्यांचा हिस्सा कमी केला जाईल आणि प्रथिने, दूध आणि अन्य उत्पादनांचा वाटा वाढविला जाईल. तर एकंदरीत महागाईची दिशा आणि स्वरूप काही प्रमाणात बदल होऊ शकतो. याच कारणामुळे आरबीआयने सांगितले आहे की ते नवीन महागाई मालिकेचा अभ्यास केल्यानंतर एप्रिलमध्ये संपूर्ण वर्षाचा अंदाज जाहीर करतील. जर आपण विकासाच्या अंदाजांकडेही पाहिले तर आपल्याला माहिती आहे की आरबीआयच्या पतधोरणाची घोषणा ही अमेरिका-भारत व्यापार कराराच्या घोषणेनंतर करण्यात आली होती. मात्र गेल्या 6 महिन्यांपासून भारतावर 25% इतका उच्च दराने टॅरिफ आकारण्यात आला होता आणि रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे 25% अतिरिक्त दंडही लागू होता. तर एकंदरीत भारतावर प्रभावी टॅरिफ हा कमाल 50% पोहोचला होता. फार्मा आणि टेलिफोनसारख्या काही वस्तूंवर टॅरिफमध्ये सूट देण्यात आली होती. त्यामुळेच भारताचा प्रभावी टॅरिफ दर हा 32% इतका होता, जो आशियातील सर्वाधिक मानला गेला. जेव्हा अमेरिका-भारत ट्रेड डीलला 18%वर ठेवण्याची घोषणा करण्यात आली, त्यावेळी भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याची हमी दिली. तेव्हा अतिरिक्त दंड हटविला जाईल. एकूणच यामुळे आर्थिक वाढीस काही प्रमाणात चालना मिळेल अशी अपेक्षा होती. याशिवाय जानेवारीमध्ये भारत आणि युरोझोनमध्ये एफटीए झाल्यानंतर तर आता एफटीए अंतर्गत कार्यान्वित होणारे मार्केट तयार झाले आहे. यापूर्वीच यूके आणि ऑस्ट्रेलियासोबत तसेच आता युरोप आणि अमेरिकेसोबतही व्यापार करार झाले आहेत. यामुळे आर्थिक परिस्थिती समाधानकारक असल्याचा आरबीआयला अधिक आत्मविश्वास मिळाला आहे. सर्व करारांवर स्वाक्षरी झाली असल्यामुळे आर्थिक क्रियांना अधिक गती मिळायला हवी. तथापि
भारत अमेरिका व्यापार कराराची घोषणा अद्यापही स्पष्ट नव्हती आणि त्या अनुषंगानेच आरबीआयने अमेरिकेचे धोरण विचारात घेऊन विकास अंदाजाबाबत बदल केला नाही. मात्र व्यापक अर्थाने त्यांनी युरोझोनसोबत झालेल्या एफटीएचा विचार केला आहे. आपल्याला माहिती आहेच की त्यांनी वित्तीय वर्ष 27च्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीसाठी वाढीचा अंदाज 0.2ने वाढवला आहे. म्हणजेच वित्तीय वर्ष 27 पहिल्या तिमाहीसाठी तो 6.7% वरून 6.9% आणि दुसऱ्यासाठी 6.8% वरून 7% करण्यात आला आहे. या धोरणाच्या घोषणेपूर्वी बाँड बाजाराला अपेक्षा होती की आरबीआय सीआरआरमध्ये कपात करेल किंवा लिक्विडिटी वाढवण्यासाठी इतर उपाययोजना जाहीर करेल, मात्र बाजाराची ही अपेक्षा पूर्ण झाली नाही. यामागील एक कारण म्हणजे मनी मार्केट दर खूप उच्च झाले होते. त्यामुळे बाजाराला अपेक्षा होती की सध्याच्या धोरणात आरबीआय काही तरलतेसंबंधी उपाय जाहीर करेल. जे मनी मार्केट दरांवर लक्ष ठेवून होते, त्यांनी पाहिले असेल की एका वर्षाच्या सीरी दरांमध्ये जानेवारीत 6.85 वरून थेट 7.2% पर्यंत वाढ झाली. जानेवारी महिन्यात. म्हणून मनी मार्केटचे दर लक्षणीयरित्या वाढले आहेत. साधारणपणे जानेवारी ते मार्च या तिमाहीत असे घडते, कारण क्रेडिट ग्रोथ वाढल्याने परताव्यात तेजी येते. तरीही गुंतवणूकदारांना अपेक्षा होती की आरबीआय काही तरलतेचे उपाय जाहीर करेल. कारण सध्याच्या पातळीवर हे परतावे बरेच जास्त झाले आहेत. हा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी मागील वर्षी जेव्हा धोरणात्मक दर 6.5% होते, तेव्हा एका वर्षाचा सीरी दर सुमारे 7.5% होता. आणि आता जेव्हा धोरणात्मक दर 6.5% वरून 5.25% पर्यंत खाली आले आहे, तरीही सीरी दर सुमारे 7.2% वरच आहेत. म्हणजे फार मोठा फरक पडलेला नाही. यामुळेच बँकिंग क्षेत्र आणि बाजारातील सहभागी यांना अपेक्षा होती की आरबीआय तरलतेबाबत काही घोषणा करेल, मात्र आरबीआयने परिस्थितीत बहुतांश कोणताही बदल केलेला नाही. त्यांनी बाजाराला आश्वासन दिले की जेव्हा बाजाराला गरज भासेल, तेव्हा सर्व उत्पादक उद्देशांसाठी तरलता उपलब्ध करून दिली जाईल. मग ते ओएमओच्या माध्यमातून असो, एफएक्स खरेदी विक्री, स्वॅप व्यवहार किंवा बीआर लिलावाद्वारे असो. म्हणून आरबीआय तरलता आणण्यासाठी तयार आहे, परंतु त्यांच्या मते सध्या तरलतेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. सुमारे 60,000 कोटी रुपयांवरून तरलता वाढून 3 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. बाजाराला चालना देण्यासाठी आरबीआयला अतिरिक्त करण्याची गरज भासली नाही. याच कारणामुळे शुक्रवारी बाँड व्यवहारांमध्येही काही वाढ दिसून आली, जिथे बाँड उत्पन्न दर 5 ते 6 बेसिस पॉइंट्सने वाढले. बाजारातील सहभागींना अपेक्षा होती की आरबीआय तरलतेबाबत काही उपाय जाहीर करेल, परंतु आमच्या मते आरबीआयने आधीच बरीच पावले उचलली आहे, असे त्यांनी गृहीत धरले आहे. सध्या ओव्हरनाईट दर पाहिला तर तो सुमारे 4.5% आहे, तर धोरणात्मक दर सुमारे 5.25% आहे. म्हणजेच आंतरबँक बाजारातील ओव्हरनाईट दर हा धोरणात्मक दरापेक्षा सुमारे 75 बेसिस पॉइंट्सने कमी आहे. यामुळेच कदाचित आरबीआयने तरलतेबाबत कोणतेही नवीन पाऊल उचलले नाही. मात्र त्यांनी बाजाराला विश्वास दिला आहे की तरलतेची कमतरता भासल्यास ते त्यांच्या सर्व कार्यकारी माध्यमातून आवश्यक तरलता उपलब्ध करून देतील. थोडक्यात, धोरणात मोठा बदल नाही, भूमिका न्यूट्रल राहिली आणि दर 5.25% वर कायम राहिले. मात्र आरबीआयला याची खात्री होती की ही वाढ प्रामुख्याने बेस इफेक्टमुळे झाली आहे, किंमतींमध्ये नव्याने आलेल्या तीव्र वाढीच्या दबावामुळे नाही. वाढीच्या बाबतीत युरोप व इतर देशांसोबतच्या एफटीएमुळे निर्यातीला चालना मिळेल, असा आरबीआयला विश्वास आहे. म्हणूनच वाढीचे आकडेही वाढवण्यात आले. परंतु यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे, जरी बाजार आरबीआयच्या धोरणाकडे आणि त्याच्या अंदाजांकडे लक्ष देत असला, तरी आपण हेही पाहिले पाहिजे की आरबीआयचे धोरण बँकांना क्रेडिट ग्रोथ समर्थित करण्यासाठी नियामक पातळीवर कितपत प्रोत्साहन देत आहे. म्हणून आपण या आरबीआयच्या धोरणाकडे पाहिले तर त्यामध्ये आधारित कर्जपुरवठ्यात काही नवीन सुधारणा करण्यात आल्या आहेत. आरबीआयने बँकांना रिईतना कर्ज देण्याची परवानगी दिली आहे. सध्याच्या नियमांनुसार
बँकांना थेट रेपोमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी नाही, त्यामुळे त्या एसपीव्ही स्तरावर कर्ज देऊ शकतात. पण त्या आरईआयपी संस्थांच्या बाँड्स खरेदी करू शकत नाहीत. या धोरणामुळे बँकांना 10 वर्षांचे बाँड्स खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली असून त्यामुळे रीट बाजारातील तरलता वाढेल. यामुळे रिपोर्टसाठी स्प्रेड कॉम्प्रेशन देखील होईल. म्हणून एकूणच एसएमई कर्जवाटपावर आरबीआयचा हा सकारात्मक निर्णय आहे. तसेच आरबीआयने तारण मर्यादा 10 लाखांवरून 50 लाखांपर्यंत वाढवली आहे. हो, त्यांनी हे केलं. गेल्या 3-4 वर्षात अर्थव्यवस्थेचा आकारही वाढला आहे, एमएसएमईचा आकारही वाढला आहे, म्हणूनच त्यांनी त्या स्तरावर मर्यादा वाढवली आहे. आणि म्हणूनच जर तुम्ही धोरण केवळ व्याजदराच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर कदाचित ते तटस्थ होतं. पण जर तुम्ही धोरणाकडे नियामक दृष्टिकोनातून पाहिलं तर मी म्हणेन की हे धोरण खूपच अनुकूल होतं. लहान बेफ्कसाठी व्यवसायाला प्रोत्साहन देण्यात आले. त्यांनी आरईआयटीएसना असा लाभ दिला की त्यांचे बाँड्स खरेदी करता येतील. विविध बँकांनीही हे करू शकतात. आणि त्यांनी आपल्या बँकिंग प्रणालीलाही सवलत दिली आहे. म्हणून एकूणच नियामक दृष्टिकोनातून हे धोरण अनुकूल आहे आणि व्याजदराच्या बाबतीतही ते 5 तिमाहीकडे चांगल्या प्रकारे स्थिर आहे. आम्हाला वाटते पुढील 6 ते 9 महिने व्याजदर सध्याच्या पातळीवरच राहू शकतात. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.